महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. 90च्या दशकात देशानं मंडल आयोगाविरोधातलं तीव्र आंदोलन अनुभवलं होतं. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते आंदोलन आलं होतं. तसंच एक नवं आंदोलन देशभर उभं राहू लागलंय. महाराष्ट्रात त्याची फारशी चर्चा नसली तरी उत्तरेकडच्या राज्यामध्ये ते वणव्यासारखं पसरू लागले. विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजे UGCनं लागू केलेल्या प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन्स 2026 या नव्या नियमांच्या विरोधात हे आंदोलन आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच थेट भारतीय जनता पक्षातूनही सरकारच्या एखाद्या नियमाविरोधात तीव्र आवाज उमटू लागलेले आहेत. काही राजीनामेही होत आहेत. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबरोबरच या संदर्भातल्या विविध बाजू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. उत्तर प्रदेशातल्या बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अलंकार अग्निहोत्री आणि राजीनाम्याचं जे कारण सांगितलं त्यावरून मोठा गजब उडालाय. उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण विरोधी मोहीम चालवली जात असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केलाय. शिवाय UGCचे नवे नियम हे आपल्या राजीनाम्याचं दुसरं महत्वाचं कारण असल्याचं अग्निहोत्रींनी म्हटलंय. हे नियम अप्रत्यक्षपणे खुल्या म्हणजे जनरल वर्गातल्या सर्व विद्यार्थिनींना गुन्हेगार ठरवतात. हे नियम जनरल कॅटेगरी विरोधात असल्याचं अग्निहोत्री यांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष श्यामसुंदर त्रिपाठी, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राजू पंडित यांनी सुद्धा UGCच्या या नियमांच्या विरोधात पदाचे राजीनामे दिले. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी सवर्ण समाजाच्या समर्थनार्थ कविता शेअर केली आणि UGC रोल बॅकची मागणी केली आहे. भाजप नेते संजय सिंह यांनी UGCचे नवे नियम समतोल नसल्याचं म्हटलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप कराव्याची मागणी केली. समाज माध्यमांच्यावर या प्रश्नी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्यात येत आहे. पंतप्रधान हे तेली समाजाचे म्हणजेच OBC आहेत, म्हणून त्यांनी आपल्या समाजाला संरक्षण देण्यासाठी हे कायदे आणल्याचा आरोप केला जातोय. लखनौ विद्यापीठ, मेरठ, हापूर, सहारणपूर, अलवर, मधुबनी, बरेली, झारखंडमधील रांची विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने झाली. करणी सेनेनं लखनौमध्ये सवर्ण समाजाच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. आता ज्या UGCच्या अधिसूचनेच्या विरोधात आवाज उमटत आहे ती नेमकी काय आहे आणि एवढा तीव्र विरोध का होतोय हे आपण समजून घेऊया. 13 जानेवारी 2026 रोजी UGCनं विद्यापीठ अनुदान आयोग विनियम 2026 जाहीर केलं. त्यांनी 2012 मधील जुन्या भेदभाव विरोधी म्हणजे अँटी डिस्क्रिमिनेशन चौकटीची जागा घेतली म्हणजे या नव्या विनियमांनी. याचा मुख्य उद्देश म्हणजे उच्च शिक्षण संस्थांच्या मध्ये समानता वाढवणं, कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांबाबत भेदभाव होऊ नये असा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येतं. नव्या नियमांच्या नुसार सरकारी कॉलेज असो किंवा खाजगी विद्यापीठ, प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत इक्विटी सेल म्हणजे समता कक्ष स्थापन करणं बंधनकारक असेल. हा इक्विटी सेल एका प्रकारे लघु न्यायालयासारखं काम करेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याशी भेदभाव झाला असं वाटलं तर तो येथे तक्रार दाखल करू शकतो म्हणजे या सेलकडं. त्यानंतर समितीच्या शिफारशीवर संबंधित संस्थेला तात्काळ कारवाई करावी लागेल. उच्च शिक्षण संस्थांच्या मधील जातीय भेदभाव संपवण्यासाठी UGCनं नियम अधिक कडक केल्याचं सांगण्यात येत आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, अपंगत्व या आधारावर कोणत्याही विद्यार्थ्याशी भेदभाव होऊ नये. विशेषतः अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जाती म्हणजे जमाती म्हणजे ST, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे OBC, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, अपंग व्यक्ती आणि या गटातील सदस्यांच्या विरोधात भेदभाव पूर्णपणे संपवणे हा या नियमांचा प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलं जातं. या नियमाच्या नुसार जातीय भेदभाव म्हणजेच फक्त जात किंवा समुदायाच्या आधारावर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील व्यक्तींशी होणारा भेदभाव असं मानलंय. विरोधाचं प्रमुख कारण म्हणजे OBC समाज घटकांनाही म्हणजे इतर मागास वर्गांना जातीय भेदभावाच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले.
या आधीच्या मसुद्यात फक्त SC आणि ST यांनाच संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र आता ओबीसींचाही त्यात समावेश करण्यात आलाय. तेच विरोधाचं मुख्य कारण बनलंय. विरोध करणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे नोटिफिकेशन खुल्या वर्गाच्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विरोधात आहे. यामुळे ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्यावर खोटे आरोप होऊ शकतात, जे त्यांच्या करिअरसाठी घातक ठरू शकतात. आता या नोटिफिकेशननुसार प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत इक्विटी कमिटी म्हणजे समता समिती तयार केली जाईल. या समितीत ओबीसी, अपंग, अनुसूचित जाती जमाती आणि महिलांचं प्रतिनिधित्व आवश्यक आहे. ही समिती भेदभावाच्या तक्रारींची चौकशी करेल आणि या समितीत खुल्या वर्गाला प्रतिनिधित्व नसल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आलाय. म्हणजे ओपन कॅटेगरीचा सदस्य नसेल तर चौकशी निष्पक्ष कसं होईल, असं या संदर्भात आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. आता उच्च शिक्षण क्षेत्रात ओबीसी विद्यार्थ्यांनाही भेदभावाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्यांना संरक्षण देणं आवश्यक असल्याचं या प्रकरणी सरकारचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणविषयक संसदीय समितीनं त्या संदर्भातली शिफारस केली होती. त्याच शिफारसीच्या आधारे ओबीसींनाही या नियमांच्या कक्षेत आणण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी UGCनं ही अधिसूचना मागे घ्यावी आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशी मागणी केली. कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचा जाती भेदभाव चुकीचा आहे. भारतात अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे दुष्परिणाम आधीच भोगलेत. पण कायदा सर्वसमावेशक असायला नको का? कायदा लागू करताना भेदभाव कशासाठी आणि खोट्या तक्रारींचं काय करणार, असे प्रश्न प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केले आहेत. हे नियम अस्पष्ट, एकतर्फी आहेत आणि त्यांचा दुरुपयोग होण्याची मोठी शक्यता आहे. इक्विटी कमिटी आणि स्क्वॉडमध्ये सामान्य वर्गाच्या प्रतिनिधित्वाची कोणतीही अट नाही. त्यामुळं या समितींना अतोनात अधिकार मिळू शकतात. भेदभाव ही संकल्पना स्पष्टपणे परिभाषित केलेली नसल्यामुळं खोट्या तक्रारी दाखल होण्याचा धोका आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना संभाव्य गुन्हेगार मानलं जाऊन त्यांच्या संदर्भातच भेदभाव होऊ शकतो, असं या नियमाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. संस्थांची मान्यता रद्द करणं किंवा निधी थांबवणं अशा शिक्षात्मक तरतुदींच्यामुळं शिक्षण संस्थांची स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीतीही व्यक्त केली जाते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मात्र हे नियम निष्पक्ष आणि न्याय पद्धतीने अंमलात आणले जातील असं आश्वासन दिले. इसमें मैं एक बात बहुत विनम्रता से आश्वस्त करना चाहता हूं, किसी को उत्पीड़न होने नहीं दिया जाए, कोई भेदभाव नहीं होगा, कोई डिस्क्रिमिनेशन के नाम पे किसी को भी मिसयूज करने का अधिकार नहीं रहेगा. इसमें UGC हो, भारत सरकार हो या राज्य सरकार हो, इसकी दायित्व रहेगी. मैं आश्वस्त करता हूँ, उसको जो व्यवस्था हुई है, भारत की कुछ भी व्यवस्था हो, संविधान की परिधि के अंदर होगा. और ये जो विषय आई है, ये तो सुप्रीम कोर्ट की निगरानी में व्यवस्था है. इसमें आश्वस्त मैं फील करना चाहता हूँ, कोई भी किसी के ऊपर भी अत्याचार या किसी को भी भेदभाव नहीं किया जाएगा. या नियमांच्या विरोधात आंदोलन आता देशव्यापी बनले. दिल्लीत UGCच्या मुख्यालयासमोर सुद्धा विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. UGC रोलबॅक आणि सेम ऑन UGC हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत. लोकांनी, अनेकांनी या नियमांना काळा कायदा असं संबोधलंय. आता नव्या नियमांच्या आधारे सरकारला खरोखर ओबीसींसह मागास घटकातील अन्य विद्यार्थ्यांना संरक्षण द्यायचं आहे की यामागं त्यांचं काही वेगळं राजकारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या नव्या नियमांनी देशात पुन्हा एक वणवा पेटला आहे. तो भडकत जातो की सरकार मागं घेतं, हे पाहावं लागणार आहे. कारण नजीकच्या काळात पश्चिम बंगालसह काही राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार हा एक नवीन खेळ खेळत आहे. त्याचे नेमके राजकीय परिणाम काय होणार आहेत, या संदर्भातलेही तपशील नजीकच्या काळात बाहेर येतील. त्या संदर्भात आपण नंतरच्या व्हिडिओत बोलू. धन्यवाद.